केळी हे केवळ फळ नसून त्यापासून विविध उपयोगी वस्तू तयार करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवता येऊ शकते, असं केळी उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी सांगितले। केळीच्या खोडापासून, तंतूपासून आणि इतर घटकांपासून मूल्यवर्धित उत्पादनं तयार करण्यासाठी संघ काम करते। केळी उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणून प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चव्हाण यांनी सांगितले। या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। शेतकरी हिताच्या या उपक्रमांना अधिक प्रसिद्धी मिळण्याची गरज असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। समाज आणि माध्यमांनी सहकार्य केल्यास या चळवळीला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी। नमस्कार, मी आता माढा येथे आहे। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण सर। आपण आपल्या केळी उत्पादक संघाची स्थापना किती साली केली? नमस्कार, केळी उत्पादक शेतकरी संघाची स्थापना करण्यामागचा उद्देश हा वैयक्तिक आलेल्या अनुभवातून 2021 साली मी केळी संघाची स्थापना केली। या स्थापनेच्या मुख्य बरेच कारण आहेत। शेतकऱ्यांचा जे केळीविषयी लागवड, रोप असतील, बोगस औषध असतील, बोगस खतं असतील, या संपूर्ण गोष्टीचा आधार घेत महाराष्ट्रातील संपूर्ण केळी उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करण्याचा मी 2021 साली प्रयत्न केलाय। आणि त्या अनुषंगानं मी संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 76 तालुक्यामध्ये केळी संघाचं काम चालतं। केळी संघाचे 76 तालुका अध्यक्ष आहेत आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात। हे सामाजिक मध्ये आम्ही काम करतोय। केळी संघाची स्थापना करण्यामागचा उद्देशच असा होता की केळी शेतीमध्ये काम करत असताना शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी, मी आतापर्यंत पाठीमागचं रेकॉर्ड जर आपण बघितलं तर 2021च्या अगोदर वादळी वारा असेल, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, असं एखादं वर्तमानपत्र मला दाखवा किंवा एखादा न्यूज चॅनल मला दाखवा की त्या चॅनलने केळी या पिकाविषयी माहिती दिली। केळी उत्पादक शेतकरी केळी लागवड करत होता, डोमेस्टिक म्हणजे स्थानिक बाजारपेठेमध्ये तो एखादा व्यापारी यायचा, तो विकायचा काय, जो व्यापारी मागेल त्याच दराने त्याला द्यायला लागायचा। आणि अशा प्रकारचे केळी उत्पादक ची पिळवणूक होत होती। केळी ही देशातील 2 नंबर पीक आहे लागवडीखाली। तसं बघितलं तर केळीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एकूण क्षेत्रफळाच्या देशात फार मोठी लागवड होते, पण निर्यातच होत नसल्यामुळं केळीची, त्यामुळं भारत हा 7व्या, 8व्या, 9व्या स्थानावर आहे तसं बघितलं तर। आणि आपल्याला जो माल लागतो तो माल व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचं समन्वय नसल्यामुळं कवडीमोल मालानं कधी कधी फेकून द्यावा लागत होता। अशा प्रकारची त्याची अवस्था होती। केळीला खरंच चांगले दिवस यायचा असेल तर केळीमध्ये तयार होणाऱ्या इतर घटकाबरोबर, जसं ऊसामध्ये आपण जवळजवळ 35-36 प्रकारचे बाय प्रोडक्ट आहेत, 15-16 प्रकारचे बाय प्रोडक्ट आहेत, तशी केळीमध्ये 36 प्रकारचे बाय प्रोडक्ट आहेत। तुमच्या केळीपासून इथेनॉल सुद्धा तयार होऊ शकतं। पाठीमाग जळगावमधील एका संशोधन केळीवर रिसर्च करणाऱ्या संस्थेनं, आंतरराष्ट्रीयचे आपले राष्ट्रीय संस्था आहे तिरुची मधील, त्या संस्थेच्या मदतीनं केळीवर एक वाईनचं शॅम्पल तयार केलं आणि त्याच्यावर दारू बनवण्याचा प्रोजेक्ट तयार करून शासनाला ते निवेदन म्हणजे संपूर्ण त्याचा आराखडा घेऊन शासनाला सादर केलं होतं की याला परवानगी द्यावी। 10 वर्ष झाले आज ते शासनाच्याकडे डोळखात पडून आहे। तर अशा प्रकारचं केळीवर काम करत असताना केळीपासून तुमचं धागा म्हणतो, तुमचा जे ह्याचा कागद आहे, तुमचा स्टॅम्प पेपरचा कागद, हे कागद त्याच्यापासून बनतो। साड्या, आज कितीतरी मार्केटमध्ये साड्या, कपडे हे केळीच्या धाग्यापासून बनतात आणि ते टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत। पण अशा प्रकारचा एकही या महाराष्ट्रात कारखाना नाही की बाबा केळीवर फक्त चिप्स, आपल्याला काय शिकवलं माहिती केलं जातं की केळीपासून फक्त चिप्स बनतात। तर ह्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे केळीपासून इथेनॉल निर्माण होतं, केळीपासून स्पिरिट तयार होतं, केळीपासून दारू तयार होते, ह्या गोष्टीचा कुणीही त्याच्यावर एखादा मोठं प्रोजेक्ट, काय एवढं मोठं क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये। आज महाराष्ट्रात तुम्ही कालच्या 1 तारखेच्या वादळापासून आत्ताचे काल माग जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव असेल, भडगाव असेल, पाचोरा असेल, इतर कन्नड तालुक्यामध्ये जे काय वादळ वारं झालं, ह्याच्यामध्ये एकूण 32,000 हेक्टरवर क्षेत्र प्रभावित झालंय केळीचं। एवढं प्रचंड प्रमाणात
केळी उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागलाय. केळीचं ह्याच अनुषंगाने मी केळी उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र गोळा करून देशातली पहिली केळी परिषद मी जळगावमध्ये भरवली आणि त्या ठिकाणी मी जळगावमध्ये केळी परिषद भरवून केळीला हमी भावाची मागणी केली. आज केळीला आम्ही हमी भाव 25 रुपये 70 पैशाची मागणी करतोय. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार केळीला उत्पादन खर्चावर आधारित हमी भावाची आम्ही पूर्ण टोटल आकडेवारी करून आम्ही केळीला 25 रुपये 70 पैशाची हमी भावाची मागणी करतोय. आणि त्याचबरोबर केळीचा शालेय पोषण आहार, केळी हे पूर्ण अन्न आहे आणि ते जर लहान मुलांना दिलं आपण तर आज लहान मुलांची प्रकृती चांगली होईल, निरोगी होईल आणि मुलं त्या दृष्टीनं भारत मातेची सर्व मुलं हे त्या दृष्टीनं एक चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स त्या योगाने आज जे तुम्ही दवाखाने तुडूंब भरलेले दिसतात त्याच्यापासून केळीमध्ये बऱ्याच प्रकारचे विटॅमिन्स त्या गोष्टी आहेत. ते काय माझं काम नाही, पण ज्या गोष्टीवर माझं काम चालू आहे की केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश झाला पाहिजे, केळीला हमी भाव मिळाला पाहिजे. केळीबद्दल ज्या इतर आता जे काय आहेत औषधाचं प्रमाण आहे फवारण्यामध्ये, केळीमध्ये तुमचं इतर बाकीच्या ज्या घटक आहेत त्या घटकानुसार आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि तशा प्रकारचं काम मी महाराष्ट्रातील तरुण केळी उत्पादक शेतकरी या ठिकाणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजूर काढतो. आताच परवा आम्ही बुरानपूर मध्य प्रदेशमध्ये पण जाऊन आलो. बुरानपूर तिथे एकट्या बुरानपूरमध्ये वादळामुळे 12,500 हेक्टर पडले आहे. आणखीन एक तुम्हाला सांगायचं पाटील साहेब, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मध्य प्रदेशमध्ये हेक्टरी नुकसान म्हणजे एकूण टोटल जे नुकसान होत आहे त्या नुकसानाला शेतकऱ्यांची भरपाई 2 लाख रुपये दिली जाते मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र शासन किती देते आपल्याला तर हेक्टरी 25,000. ही तफावत आहे. त्यामुळे केळी आणि सगळ्यात जास्त एक्सपोर्ट महाराष्ट्रातून होते केळीचं. 28,000 कंटेनर 2024 साली आपण महाराष्ट्रातनं एक्सपोर्ट केलेत. तशा प्रकारचं जर शासनाला खरंच परकीय चलनाची आवश्यकता आणि केळीकडे मी तर आज केळीकडे एक इंधन म्हणजे आपण जर बाहेर देशातून आयात इंधन करत असेल तर एक परकीय चलन मिळवण्याच्या दृष्टीनं केळी फार मोठं साधन आहे आणि त्याच्याकडे शासनानं लक्ष द्यावं. याचबरोबर केळीला जर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल तर राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी या गोष्टीचा दखल घेतली पाहिजे. मला आज आपल्या सगळ्या तुमचं पण कौतुक करावं असेल, 2021 पासून केळीच्या क्षेत्रात बाईट घेतणारे तुमचाच हा चॅनल मला या ठिकाणी लाभला. मी कधी कोणाकडे बाईटसाठी हे केलं नाही, पण तुम्ही स्वतः येऊन आज माझी या ठिकाणी बाईट घेताय म्हणजे निश्चितच मी 2021 पासून जे प्रयत्न चालू केले त्या प्रयत्नाला माझं यश कुठंतरी यायला लागलं असं मी समजतो. आपण या ठिकाणी आलात, माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं, आपल्या संपादकाचं, तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. तर हे होते केळी उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण. फक्त त्यांची एकच खंत आहे की असं मीडियाद्वारे किंवा वृत्तपत्राद्वारे कोणीही असं मंत्रालयात किंवा पेपर वगैरे असं छापून दिलेलं नाही. तर एकमेव आपलं असं चॅनल आहे की त्यांचे आज पहिल्यांदा आणि त्यांनी त्यांच्या तोंडून कबूल केलंय की आज पहिल्यांदा माझी तुम्ही मुलाखत घेतली. कॅमेरामन कुमार बनसोडेसह कृष्णात पाटील, न्यूज मराठीसाठी सोलापूर. महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या माध्यमातून ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ऊस विकास परिषदांमध्ये विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान केला जातो. एकरी 100 ते 125 टनापर्यंत ऊस उत्पादन घेणं शक्य असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब आवश्यक असल्याचं अतुल माने पाटील यांनी सांगितलंय. परिषदांमधून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केलं जातं. राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी आणि कृषी तंत्रज्ञानाच्या सहभागातून होणाऱ्या या परिषदेमुळे अधिक उत्पादनासाठी प्रेरणा मिळत असून ऊस शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं चित्र आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. नमस्कार, मी आता हे सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील सर. सर, तुमच्या संघाची स्थापना करण्याचा उद्देश काय? नमस्कार. महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाची स्थापना करण्याचा उद्देश आज पाहिलं तर आपण महाराष्ट्राचे जे ऊस विकास किंवा ऊस उत्पादन वाढीचा जो दर आहे
तो साधारण 30 ते 35% आसपास आहे। यामध्ये वाढ करण्याचा उद्देश आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकरी उत्पादन क्षमता वाढ या संदर्भामध्ये काम करण्याच्या बाबतीमध्ये आपण ऊस उत्पादक संघाची स्थापना केलेली आहे। तसेच आज ऊसाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर शासनाचे संशोधन केंद्र आहेत, ऊस उत्पादक संघाचे आपल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आहे, तसेच VSI असेल, तसेच आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अंतर्गत येणारे सर्व ऊस संशोधन केंद्र असतील, तसेच महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग असेल, यांच्या माध्यमातून जे काही ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या जे त्यांच्या काही योजना असतील त्या योजनेच्या माध्यमातून जो ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे का, तर नाही। कारण आम्हाला असं म्हणायचं आहे की ऊस ते तिच्या तंत्रज्ञान जे तयार होत आहे आणि जे त्यांचे मार्गदर्शन असते ते मार्गदर्शन त्या संबंधित शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची जी यंत्रणा आहे, मग कारखान्याची असेल, कृषी विभागाचे असेल, ते तोकडी पडत आहे असं माझं स्पष्ट मत आहे। तर या बाबतीमध्ये आपण शेतकऱ्यांना ऊस तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये ऊस संघच्या माध्यमातून आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे। ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत बांधापर्यंत तर नाही तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीने पोहोचवता येईल या संदर्भात नियोजन करण्यासाठी आपण संघाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। तसेच आपण उत्पादन वाढीच्या संदर्भात प्रयत्न करतोय, केलेला आहे, चांगल्या पद्धतीचा त्याचा रिझल्ट आहे, उत्पादन वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी। परंतु आता जो कारखान्याची जी साखर कारखान्याची लॉबी आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळून चांगल्या पद्धतीने ते घेतलेल्या उत्पादनाला दर पण मिळाला पाहिजे, या संदर्भात पण आपण संघाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। तर त्याचा त्या प्रयत्नाला चांगल्या पद्धतीने यश पण मिळत आहे, कारण शेतकऱ्यांना कारखानदाराच्या माध्यमातून एक चांगला दर मिळण्याच्या संदर्भात नियोजन चालू आहे। तर आज कारखाना आणि ऊस उत्पादक संघ आणि कारखान्याचा जो ऊस विकास विभाग आहे, तसेच महाराष्ट्र शासनाचा जो ऊस विकास विभाग आहे आणि खाजगी कंपन्या ज्या आहेत शासकीय आपल्या ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या यांना सोबत घेऊन भविष्यामध्ये ऊस उत्पादक संघ आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादन मिळेल या संदर्भामध्ये आपण चर्चासत्र, मेळावे आणि ऊस परिषद वगैरे नियोजन करून आपण शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं ऊस तंत्रज्ञान मार्गदर्शन कसं करता येईल याचं नियोजन आपण महाराष्ट्रातील तमाम जे ऊस क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे ऊस तज्ञ आहेत, आदर्श शेतकरी आहेत, तसेच या शास्त्रज्ञ महाराष्ट्र शासनाचे असतील, कृषी विभागाचे असतील, यांना सोबत घेऊन आपण भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एक ऊस विकासाचं धोरण आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये कसं राबवता येईल या संदर्भात चर्चा करून आपण एक त्यामध्ये एक मसुदा तयार करून तो आपण शासनाला सादर करणार आहे। आणि त्या नियोजनामध्ये कशा आपल्याला हे करता येईल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून त्यांचं ऊस उत्पादन वाढीच्या बाबतीमध्ये आपल्याला नियोजन करता येईल याचं नियोजन आपण या ऊस उत्पादक संघाच्या माध्यमातून करणार आहे। आता तुम्ही जे ऊस विकास परिषद भरवतात तर ते त्यासाठी शेतकऱ्यांचा तुम्हाला किती प्रतिसाद मिळतो? आपल्या ऊस परिषद आपण 2010 पासून नियोजन करतोय। आता आपले चालू वर्षीची ऊस परिषद जे आहे ते 13वी ऊस परिषद आहे। तर आपल्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय, कारण शेतकऱ्यांना ऊस परिषदेला आल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ऊस पिकाचं उत्पादन वाढवण्या संदर्भामध्ये आपल्या शेतामध्ये काय वापरलं पाहिजे, खत कुठले वापरले पाहिजे, पाणी कशा पद्धतीने दिलं पाहिजे याचे मार्गदर्शन आपल्या संघाचे तज्ञ मार्गदर्शक, तसेच कृषी विभागाचे काही शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपण त्यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करतोय। त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन ऐकायला मिळतंय। म्हणून महाराष्ट्रातील तमाम ऊस उत्पादकांचा आपल्या ऊस परिषदेला आणि संघाच्या कार्यक्रमाला भरघोस असा पाठिंबा मिळतो।
तर हे होते महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील. न्यूज मराठी 24/7 साठी कृष्णा पाटील, सोलापूर. साताऱ्यातील शाहू कला मंदिराच्या दुरवस्थेबाबत कलाकारांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते ॲक्शन मोडमध्ये आलेत. सोशल माध्यमांवर नाट्यगृहाच्या अवस्थेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नगराध्यक्षांनी स्वतः शाहू कला मंदिराची पाहणी केली आणि तातडीनं दुरुस्तीचे आदेश दिलेत. कलाकारांनी थेट प्रशासनाकडे तक्रार करण्याऐवजी व्हिडिओ व्हायरल करून शहराची बदनामी केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र या तक्रारीची गंभीर दखल घेत नाट्यगृहातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी कामं हाती घेण्यात आलेत. दुरुस्तीच्या कामामुळे शाहू कला मंदिर पुढील 2 महिने नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांसाठी बंद राहण्याची शक्यता आहे. काल जो एक रील आला होता, एक कलाकारांनी एक रील करून शाहू आपल्या जी आहे त्याचा एक रील टाकला होता आणि काय काय कामं त्यांनी सांगितली होती. पण ॲक्च्युली तसं न सांगता की त्यांनी प्रशासनाला ह्या गोष्टी आधी निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होत्या. आता ह्या आपल्या वास्तूचं शाहू कला मंदिरचं 2020 साली मेंटेनन्स झाला होता, रिनिव्हेशन झालं होतं. त्यानंतर कोविड आलं, त्यानंतर बंद होतं, प्रशासन होतं. आता आपल्याला 6 महिने येऊन झालेले आहेत. याचा एक प्रस्ताव जवळजवळ एक 60-70 कोटीचा शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोन्ही महाराजांच्या ह्याच्यामधनं आपण हा शासनाला एक प्रस्ताव पाठवला. याचं रिनिव्हेशनसुद्धा रिनिव्हेशन पूर्ण हे पाडून याला 2 सभागृह असणार आहेत, हॉल असणार आहेत. एक मिनी एक असेल 300 सीट्सचा, जी पहिल्यापासून लोकांची जी रिक्वायरमेंट लोकांची आहे ती आपल्याकडे साताऱ्यात कुठे अवेलेबल नाही, ती सुद्धा आपण येत्या भविष्य काळात ती पण करणार आहे. आणि मोठा 900 चेअर्सचा ती एक 2 पद्धतीचे वेगवेगळे हॉल असणार आहेत. आणि मीन टाईम ह्या सगळ्या ह्याचं जोपर्यंत मंजुरी मिळत नाही आहे, त्याला एक साधारण 6 महिने तरी जातील. त्या पिरियडमध्ये आपण जो आत्ता मेंटेनन्स इथला जो काय तो आत्ता आम्ही सगळ्यांनी पाहणी केलेली आहे, तो सुद्धा या 1-2 महिन्यात आम्ही पूर्ण करून घेऊ. नगरपालिका काही विंग्स कुठं तरी तुटल्या आहेत, कुठं ECचे डक्ट ब्रेक झालेले आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण त्या मधल्या काळात कोणी बघितलेलं नव्हतं किंवा ते योग्य निदर्शन आणून दिलेल्या नव्हत्या. पण आता जे आपण पाहिलेलं आहे, पाहणी केलेली आहे, येत्या 1-2 महिन्यात आपण सगळ्या गोष्टी इथं रिन्युएट करून घेऊ. परफेक्ट.